तात्याने गाडी दिली नाही का आपण सध्या हो नाही का कुठं घालून द्यायची आम्ही म्हणले का गाडी हातात का तुम्हाला चालले घेऊन त्या मारते कुठे मारते माटी आले फोन किती उडाले मग काय वहिनीचे तिकडे आहेत ना रे वहिनी गाड गेले ना हो आपल्या बाबाची द्यायच्या निरा फोन चालू द्यायचे एक फुल नाही डोळे ना आम्हीच तोडले मला पण जाऊ दे म्हणे गाडी येतो म्हणे मागून मी मामा काम आहेत म्हणे हायच काय करतेस कोणतं काम ते निरा फक्त गोष्टीचा मांडवा आहे त्याचा मला कमीत कमी गाडी तर न्यायला होती कुठे शेंदू तीन पोट्टे तर बसायला गं जा बा घेऊन जमते ना जमते ना काही टेन्शन नाही घेऊन जातो आम्ही गाडी आता हा कुठे नाही लागते त्या नदीपाशी फुलापाशी हो तिथं सांगितलेलं त्याने फुलं टाकायची जा तिथे घेऊन जा बरोबर तिथं करणार आहे रंग ते जा शंभर होईल ना एवढ्या दादा 5-6 गाड्या झाल्या ना हो बस होते चला एका क्षेत्रामध्ये फोटो चालू आहे लवकर या म्हणजे तुम्ही ते ठरवा लागते ना आता पोट्टे कुठे उभे करायचे माणसं कुठे उभे करायचे शिवलाल टाकीवर कसं द्यायचं सगळं ते नियोजन चालू आहे ना पाण्याचे टाके भरणं त्याचं नियोजन आहे चला लवकर चला चला काळा गाडी बसतो आम्ही चला चला आले सर्व शेवटची मीटिंग आपली हे आता खादोळे आणि हॉटेल यायचा बंदोबस्त कसा करायचा कोणाला कोणती जबाबदारी द्यायची कोण कुठं उभं राहायचं कसं नियोजन ठेवायचं याची पूर्ण आता आपल्याला कार्यक्रम करणं आहे सांगणं आहे तुम्हाला समजावून नंतर म्हणायचं मला माहीत नाही प्रत्येकानं आपापली जबाबदारी काळजीपूर्वक करा तर हॉटेले आणि खादोळे आपल्याला जेरीस येतील नाही तर ते आज उद्या आपल्या गावात येऊन आपल्या अंगावर रंग टाकून पैतील समजलं का म्हणलं आपलं काही राहणार नाही सांगू राहिलो आत्ताच म्हणून म्हणलं वर काही चढू नका तुम्ही हो कामाला लागायचं आहे तर त्या हिशोबानं आता आपण सगळेजण जाऊ तसे नियोजन सांगून देत तुम्हाला हो पण तसा प्लॅन काय आहे बा नेमका म्हणजे कशा पद्धतीनं त्याला आपण रोखू म्हणजे काही जर कमी जास्त असेल तर आताच चर्चा करता येते बरोबर ठीक आहे ना कंदिलाबाजी काय आपलं नियोजन आहे ते सगळं सांगून द्या मग कसं करायचं आता त्याचं टार्गेट एकच आहे शिवलालले रंग लावणे हो म्हणजे रंग जर लावला तर त्याला आपल्याला पार्टी बी द्यावं लागणार आहे लक्ष्मीच्या धाब्यावर आणि दुसरी गोष्ट आपल्या गावाचं नाव खराब होईल कारण की बा हे गावात येऊन यायले मारून गेले रंग लावून गेले तर त्याच्या हिशोबानं आपण काय केलं शिवलालले सुरक्षा कवच दिलेला आहे झेड सुरक्षा त्या हिशोबानं झाबरू आणि आलभाऊ हे दोघं त्याची सुरक्षा करतील त्याच्या अंगाला रंग लागणार नाही याची दक्षता ते दोघं घेतील आणि त्याची व्यवस्था पाण्याच्या टाकीवर करण्यात येईल हो तिथं खाप्याची व्यवस्था राहील म्हणजे आता दिवसभर राहा लागते किती राहा लागते म्हणजे सुरक्षा हे एक पहिलं कवच आहे की हे पाण्याच्या टाकीवर वरे जाऊन बसतील हो तिघं जण राहीन वरे आणि दुसरी गोष्ट दुसरं कवच जे आहे आपलं ते राहीन आपल्या गावातनी हो गावात जे पाण्याचं टाका आहे तिथं हो तर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर पाणी भरून तिथं कलर गेलं त्याच्यात टाकून ओके ठेवायचं माणसं आपले जी मिडल लोक आहेत समजा झुंबर आहे आपलं बबनराव आहे काशीनाथ आहे असे हे जे आपली मिडल फॅमिली आहे हे लोक तिथं संरक्षणाची जबाबदारी सांभाळतील ते झालं तुम्हाला ते दाखवूनच द्या तुम्ही पूर्ण त्याच्यानंतर तिसरी जबाबदारी तिसरं कवच जे आहे सुरक्षा